नमस्कार मंडळी, तर आज आपण पनीरची रेसिपी पाहणार आहोत आणि ही अगदी सोप्या आणि कमी वेळेत झटपट अशी होणारी पनीरची रेसिपी आहे। तर चला पाहूया। पहिल्यांदा तर आपण आलं लसूण पेस्ट गरम तेलामध्ये तळून घेणार आहोत। तांबूस कलर येईपर्यंत परतून घ्यायचं। त्यामध्ये नंतर कांदा घालणार आहोत। कांदा चांगला परतून घ्यायचा। आणि अगदी आपण साधी सिंपल पनीरची भाजीची रेसिपी पाहणार आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ किंवा अशी रेसिपी आवडत असेल तर नक्की सांगा। तर आता आपण टोमॅटो बॉईल करून घेतलेला आणि त्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालणार आहेत। छान असं परतू घ्यायचं। नंतर थोडीशी हळद घालून घ्यायची। हे चांगलं परतून झाल्यानंतर वाटाणे घालायचे। मटार ओले किंवा तुम्ही वाटाणे पण भिजवून घालू शकता, पण जेवढी ओले वाटाण्याची चव लागते तेवढी भिजवलेल्या वाटाण्याची तेवढी टेस्ट काय येत नाही। यामध्ये घालणार आपण थोडीशी धना पावडर, कांदा लसूण आणि गरम मसाला। नंतर अंबारी मिरची पावडर कलर साठी। नंतर हा घरगुती मसाला। नंतर आपण दुधामध्ये पनीर मसाला मिक्स केला आहे आणि त्याने वेगळीच अशी चव येते। त्यामुळे दुधात किंवा तुम्ही पाण्यात पण मिक्स करू शकता। तरी येण्यासाठी पाणी घालायचं। किंचित आपण जे प्युरीचं किंवा मसाल्याचं उरलेलं पाणी घालून चांगलं पाणी तेल सुटेपर्यंत परतो मंद गॅसवर ठेवून द्यायचं। आता आपण तेल सुटेपर्यंत छान असा मसाला परतून घेतलेला आहे आणि तुम्ही यामध्ये काजूची पेस्ट करून पण थोडा वेळ भिजवून घालू शकता। त्यानंतर अप्रतिम अशी टेस्ट येते। तर हे पनीर मी तळून घेतलेले आहे आणि तुम्ही बॉईल करून, कुणी शक्यतो बॉईल करून घेतं। यामुळे काय होतं, बॉईल केल्यानंतर त्यातलं प्रोटीन आहे ते हे होतं। त्यामुळे मी शक्यतो तळूनच घेते। आणि आता हे तळलेले आपण पनीरचे काप क्यूब एकत्र मिक्स करून घेऊ। स्मेल तर वास तर खूप छान असा येतोय। आणि थोडंसं पाणी घालून घेऊ। तर हे छान असा कलर आलेला आहे आणि चवीपुरतं, नंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। कोथिंबीर वरतून स्प्रेड करून घ्यायची। तुम्हाला ही पनीरची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगू शकता। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।
धन्यवाद.